आलो आहे आपण भुलेश्वरला आणि आहे त्याची कमान. पुन्हा आता 2 मिनिटातच आपण जाणार आणि डॉगेश भाई बघा कसा वाजता. रस्ता एकदम व्यवस्थित झालाय. मागच्या वेळेस आलं तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं. समोरच मंदिर दिसतंय, समोरच कमान दिसते. हे क्षेत्र भुलेश्वर बाईकवर आकारला जातो. आपल्याला कर आकारला गेला. बारक्या गाडीला 10 रुपये आणि मोठ्या गाडीला 50 रुपये. आधी नव्हतं. हा आधी नव्हतं कारण काम चालू होतं ना. आता काम झाले तर पैसे डायरेक्ट मंदिराकडे. हमारी गाड़ी चल रही है. कौन सा स्पीड पे 20. ओके. ऐसा कुछ नजर है. तर असं काही प्रवेशद्वार आहे. आपल्याला पुढे जाऊन तिथं शूज स्टँडवर शूज काढायचे आणि जायचे. आणि इकडे आहे पार्किंग. यूज ऑफ कॅमेरा अँड ड्रोन फॉर प्रॉपर्टी काय नाही. जर तुम्हाला ट्रॅक करायचं असेल तर तुम्ही इथून येऊ शकता आणि इथून डायरेक्ट सरळ वरती जायचं. हे सगळे ट्रॅकिंगसाठी आहे. मंदिराचं नंदी वरती आहे, शिवलिंग तिकडे खाली आहे आणि आपल्याला इथून यायला लागतं. इथून खाली बघा काय आर्किटेक्चर बनवलं. इथून येऊन मग इथून आत जायचं. असं नक्षीकामावरती 2 अशा बनवल्यात आणि ह्या मूर्त्यांची तोडजोड जेव्हा औरंगजेब तेव्हा झालेली. त्याच्यानंतर अजून पण मूर्त्या अशा म्हणजे जर त्या तेव्हा तोडजोड नसते झालं तर आतापर्यंत मूर्त्या किती भेटली असल्या असते. मंदिर म्हणलं आहे. मंदिरात आतमध्ये शिवलिंगचा फोटो काढण्यात देत नाही, पण मंदिर बघू शकता मंदिराचं देतात काढून. भुलेश्वर मंदिर का बघायला यायचं. जर तुम्हाला व्हिडिओ नका काढू पण हे नक्की बघून जा त्या काळीचं अख्खं आर्किटेक्चर कसं बनवलं. खरं
अजून पाहू शकता किंवा भव्य आणि हिरवी उभं राहिला जर नुसता मूर्त्यात उभू शकेल पण मंदिराला हात नाही लावू शकत रस्ते वस्तू बाकी सगळं कळतं पण एवढं बारीकीने काम कसं केलं बघ नाही आणि असे म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये असं अशा प्रत्येक जागी सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत तिथे विठ्ठल रुक्माची आहे आणि इथं विष्णूची सिंहासनावर झोपतं की नाही आणि आता आपलं मंदिर बघून सगळं झालेलं आहे बाकी स्ट्रक्चर बघा मंदिराचं मूर्त्या अजून तसे देण्याचे थोडेफार तुटले ते पण कोणी तोडलेले औरंगजेबने तर त्याने सगळ्या मूर्त्या तोडल्या पण मंदिराला काही नाही केलं बाकी आता आपण फिरू पुढचा परिसर शिवलिंगचा अभिषेक वगैरे करताच म्हणजे सगळं सोबत इथं त्याचं पाणी येतं त्या काळाची टेक्निक अजूनही तशी यूज करतात आणि इथं आपलं मंदिर बाहेर बघितलं असेल केला मोठा इथं मंदिर नक्की अख्खं फिरा बरोबर अख्खं मंदिर बघून झाले आमचं आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर बाकी तुम्ही स्ट्रक्चर तर बघितलं असं ना आतलं तर तुम्ही इथलं आर्किटेक्चर बघितलं असेल किती बारीकीने काम केलेलं आहे एकदम बल्कि आत्ताच्या जमान्यामध्ये हे असं पॉसिबल नाही आहे पॉसिबल म्हणजे मशीन केलं तरी एवढं पॉसिबल नाही आहे तर त्या काळी कसं काय असणार ते त्यांनाच माहिती अख्खा मंडप आहे आतमध्ये मंदिर तिथे आहे फोटो शिवलिंगचा फोटो काढणं वगैरे अलाउड नाही आहे पण आम्ही ह्याच्यावर टाकतो नेटवरून ठीक आहे मागचं तुम्ही माझं बघितलं असेल कसं आहे ते आणि ओव्हरऑल अख्खं मंदिर पण बघितलं असेल तर ठीक आहे कमेंट करा पुढचं मंदिर कुठलं व्हिजिट करू आम्ही चालायचं सो आता आमचं मंदिर अख्खं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आतून आता आपण बाहेर चाललो आहे जो की रस्ता तो इथून आता आपण नको बाहेर आणि डायरेक्ट आता आपण गाडीपाशी पोचू खूप भव्य मोठं आहे बरोबर आहे मंदिराचं टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे 8च्या नंतर दर्शन करून भेटणार आणि नॉर्मली लोक 5-6 नंतरच येणार आत्ता आपल्याला सनसेट पॉईंट दिसतो आत्ता मंदिराची प्रदक्षिणा घालतो आहे आपण मंदिर खरं म्हणजे मोठं भव्य मोठं आमच्या मागं बॅगेज भरायला आणि पुढे पण चाललेत तर एकूण बघायला गेलं तर मंदिर हे खूप छान आहे एक चांगलं शांत ठिकाणी आहे इथं आजूबाजूला वगैरे सिटी नाही आहे आणि खाली बघितलं आता पूर्ण तालुका दिसतोय का नाही ना झाडांमुळे दिसा ना भुवनेश्वर टेम्पल तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक नवीन लोकेशन तुम्ही सांगा आम्ही नक्की विजिट करू चला आम्हाला न्यू लोकेशन भेटेल आणि न्यू ब्लॉग भेटेल तुम्हाला हां चला कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हर दिन शिवके तो आज का सनसेट पॉइंट लेके हम जा रहे हैं घर पे आज के पॉइंट हुए ख़त्म मिलते हैं कल नए लोकेशन पे नए वीडियो में टाटा बाय बाय गुड नाइट सोवन आप भी बोलिए गुड नाइट एंड टाटा बाय बाय मिलते हैं कल